मी जरांगेची माफी मागा. कोण तो? कोण जरांग्या? काय त्याचं कर्तृत्व? समाज भडकवण्याचं काम, समाज भडकवण्याचं काम, समाज पेटवण्याचं काम. आया बहिणींना त्यांची इज्जत वेशीवर टांगली यांनी. जरांगे 420च आहे. 420चा ठपका त्याच्या कपाळावर लागलेला आहे. आणि कुणाचं सांगताय तुम्ही? तेही 13 वर्षापूर्वी, आताच नाही. 13 वर्षापूर्वीच आहे ते. हा हा भीती नाही यांना कुणाची. अरे तुमच्या 17 पिढ्या जातीन. हा माझं लफडं काढायला पण निघणार नाहीये. तुमचं आहे ना, तुम्ही लय मोठी टीम लावलेली माझ्या माग, पण काही असेल तर निघेल ना. हा कष्टानेच खाणारी आहे संगीता वानखेडे. तसंच करायचं असतं ना तर कमी माझ्याकडेही नव्हती. हा भरपूर काही कमावलं असतं मी, पण अजूनही भाड्याच्या घरातच आहे. ती जी सवय ना ती तुमची रे. तुमच्या आया बहिणी तुम्हाला दुसऱ्याच्या खाली घालायची सवय पैशासाठी, म्हणून तुम्हाला असं वाटतं प्रत्येक तशाच आहेत काय. तुमच्या आया बहिणी दुसऱ्यांच्या खाली तुम्हाला घालायची सवय पैशांसाठी. प्रत्येकाला त्याच लाईनीत मध्ये नका बसू. तुमची हिच तर आहे ना. हा तुमची अवकात आणि तुमची दानत हीच आहे. भिकाऱ्यांनो, महिला भगिनींना शिव्या द्यायच्या, परंतु तुमचं पितळ उघडं पडलेलं आहे. ह्याचं बघा ना आज काय तिळपापड झालाय. ह्याचा जीव असा जायलाय आज. काही लोक परवा गेले होते शरद पवाराकडे, काही लोक आज गेलेत उद्धव ठाकरेच्या बंगल्यासमोर. याचा तिळपापड झालेला आहे. तिळपापड याला काही सुचत नाहीये काय करू ते. याला असं वाटतं की हा संपला विषय. आता संपला विषय. आता माझं काय कुणीतरी, आता माझं क्रेडिट कमी होतं का काय? हाच बोलतो. मराठा समाजाला आरक्षण भेटलं नाही का? हाच बोलतो आरक्षण भेटलं नाही म्हणून. अरे खऱ्यानी वाग रे. छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आहे तू. किती खोटं, किती खोटं, किती खोटं. अगदी बरोबर. त्याला काही आरक्षणाचं घेणं देणं नाहीये. काहीच आरक्षणाचं घेणं देणं नाहीये त्याला. आणि आणखी एक फेसबुकला आहे ना पाटील म्हणतात मला, असं एक अकाउंट आहे बरं. त्याला बाप नाहीये काय. त्याच्या आईने काहीतरी उद्योग केलेला आहे, त्याला बाप नाहीये. त्यांनी काय केलं, हाकेंचा फोटो लावलेला आहे. हाकेंचा फोटो लावलेला आहे त्या याला. ते काय ओबीसीचं किंवा ते हाकेंच्या कुठल्या कार्यकर्त्याचं नाहीये ते अकाउंट. ते जरांगेच्या कार्यकर्त्याचं अकाउंट आहे. आणि तो गलिच्छ महिलांना शिव्या देतो. भयंकर गलिच्छ शिव्या देतो. इतका गलिच्छ शिव्या देतो की या 2-4 लोकांना, आणखी 2-4 अकाउंट आहेत, ह्या 2-4 लोकांना ना फक्त महिलांना शिव्या देण्यासाठीच ठेवलेले. ती पुरुषांना नाही शिव्या देते. पुरुषांनी किती काही बोलू दे त्या जरांगेच्या विरोधात, कुठल्याही पुरुषाला ते ब्रशब्दाने बोलत नाहीत. परंतु महिला जरा बोलल्यात तर लगेच त्यांच्यावर तुटून पडतात. लगेच गलिच्छ गलिच्छ घाण घाण त्यांच्याबद्दल बोलण्यात येतं. इतक्या घाण शब्दांमध्ये ती लोक बोलतायत की सांगू शकत नाही. म्हणजे हे जरांगेची ही शिकवण आहे. त्यांची एक टीम आहे, एक कोर कमिटी त्यांनी तयार केलेली आहे महिलांना ट्रोल करण्यासाठी. त्यांचं कामच ते असतं. प्रत्येकाला आहे ना एक एक काम दिलेलं असतं. प्रत्येकाला एक एक काम दिलेलं असतं. तू हे करायचं, तू हे करायचं, तू हे करायचं. आणि त्या पद्धतीत प्रत्येक व्यक्ती काम करत असतो. तर अशा पद्धतीत मध्ये याने याची यंत्रणा चालू केलेली आहे. याला आता काय झालं, यांनी बरेच प्रयत्न करून बघितले संगीता वानखेडेला अडवण्याचे, परंतु संगीता वानखेडे गप्प बसू शकत नाही. संगीता वानखेडेचा आवाज बंद करण्यासाठी याने अक्षरशः खूप 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 प्रयत्न केले, परंतु काय झालं माहिती का, नाही संगीता वानखेडेचा आवाज बंद करू शकत. माझ्याकडे ह्याही रेकॉर्डिंग आहेत की मधल्या काळात मध्ये मला एक माणूस त्याने लावून दिला होता माझ्या मागं. कशासाठी? प्रेमाने फार गोड गोड बोलत होता तो माणूस. ताई आपण असं करू, ताई तसं करू, ताई तुमचं समाजकार्य चांगलं आहे ताई. माझ्याकडे सगळ्या रेकॉर्डिंग आहेत त्याच्या. मी त्या रेकॉर्डिंग एक दिवस वाजवणार आहे. आणि लास्टला तो मला बोलला, मला दिलीप दादा पाटील त्यावेळेला होते, ते आता नाहीये, स्वर्गवासी झालेले. मी त्यांच्यासोबत हे सगळे डिस्कस करायचे. दिलीप दादा असा कॉल आला होता मला, असं असं म्हणत होता तो माणूस. तर मी दिलीप दादांना सांगितलं की दादा असं असं झालंय आणि मला कुणीतरी फोन करतो आणि सांगतो की आपण चांगलं काम करू ताई, किंवा तुमचं ध्येय काय आहे, मी तुमच्या पुढं काय एक संविधानिक पद बघतोय. बरंच काय 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 झाडावर बसवण्याचं काम त्यांनी केलं. पण मी बऱ्याच वर्षापासून या क्षेत्रात आहे, मला माहिती आहे ना. आणि मी दिलीप दादांना ती रेकॉर्डिंग पाठवली. दिलीप दादा म्हटले ताई हा खूप मोठा खेळ आहे काहीतरी, ह्याच्याशी बोलत राहा फक्त आणि याचं मत जाणून घ्यायला काय म्हणायचंय. लास्टला
शेवटच्या व्हिडिओमध्ये तो माणूस 8 दिवस मला कंटिन्यू बोलत होता आणि शेवटच्या व्हिडिओत तो बोलला, ताई तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जरांगेच्या विरोधात उभे राहू नका, तुम्ही जरांगेच्या विरोधात बोलू नका, अजिबात बोलू नका, काय नाही आपल्याला. तुम्ही आज जरी जरांगेशी हातमिळवणी केली ना तरी समाज तुम्हाला डोक्यावर घेईल. त्यावेळेला मला कळलं की यांना गोड 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 बोलून संगीता वानखेडेला असं काहीतरी लालूच दाखवून गप्प बसवायचं होतं. माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे, मी ते रेकॉर्डिंग यानं व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्याने टाकणार आहे, नक्की ऐका तुम्ही. म्हणजे इतके प्रयत्न या लोकांनी मला माझं तोंड बंद करण्यासाठी केलेत, परंतु यांच्या कुठल्याच आमिषाला मी बळी पडले नाही. अक्षरशः त्या व्यक्तीचा नंबर सुद्धा माझ्याकडे अजूनही आहे. फार गोड बोलत होता तो मला, म्हणजे अगदी संशयच येऊ नये अशा पद्धतीमध्ये की त्याचा उद्देश काय आहे त्याच्या मागचा. राहिला विषय आता तुम्हाला मी रमेश पाटील मला काय बोललाय ते मी ऐकवते की मी त्या फोन केला त्याला आणि त्याने काय उत्तर दिली. म्हणजे त्याला फक्त आणि फक्त बीजेपी सरकार त्याला घालवायचं आहे, त्याला फक्त फडणवीस साहेबांना नाही का संपवायचं आहे, याच्या पलीकडे त्याला काहीच करायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. हा, त्याला फक्त फडणवीस साहेबांना संपवायचं आहे. हा, तुमच्या घरी त्याला न्या आणि बसवा, कारण तो चांगली बायकांची सेवा करतो. तुमचं दैवत करा त्याला, त्याच्या गावातनं त्याला का हाकलून दिलेला आहे ना, हे बघा जरा. भयंकर परिस्थिती आणि महाराष्ट्रामध्ये आणून ठेवलेली आहे. आया बहिणींची एवढे इज्जतीचे लक्तर कधीच कुणीच एवढी इज्जत आया बहिणींची काढली नव्हती, जी आत्ताच्या परिस्थितीमध्ये जरांगेचे कार्यकर्ते करत आहेत. अगदी पंकजाताई मुंडे, अरे किती गलिच्छ शिव्या दिल्या त्यांना राजकारणामध्ये पंकजाताईंना, अगदी बुधवार पेठ मधले पंकजाताई. अरे लाजा जरा लाजा बाळगा. हा, इतकं नालायकपणा. त्या म्हणजे ज्या महिला तुमच्या विरोधात मध्ये तुमच्या विरोधी पक्षामध्ये आहे त्याच महिलांना टार्गेट केलं जातं का? हा, त्या रुपाली चाकणकर, अरे त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांना सुद्धा किती गलिच्छ शिव्या देत आहेत. काय लावलंय, कोण आहेत हे सगळे शरद पवार गटाची माणसं आहेत. ही सगळी माणसं शरद पवार गटाची आहेत. हा, त्या चित्राताई वाघ, किती गलिच्छ शिव्या त्यांना. चित्राताईंची आज बाईट होती एक, त्याच्या खाली किती घाण शिव्या. ज्या वेळेला चित्राताईंची डिबेट होतं त्यांचं आणि त्यांना काही त्या पत्रकार महिलांनी प्रश्न विचारले ते जरांगेच्या बद्दल, आणि चित्राताईंनी खूप सौम्य भाषेमध्ये त्याचं उत्तर दिलं, तरी सुद्धा त्यांना सुद्धा इतक्या घाण शिव्या. कुठं चाललाय महाराष्ट्र, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, आणि कुणामुळं फापावली ती लोक. संविधानाचा धाक, संविधानाची भीती आहे त्यांना? नाहीच आहे ना. संविधानाचा धाक आहे ना संविधानाची भीती आहे. ह्यांना भीती नाहीये. हा, भीती नाही यांना कुणाची. अरे तुमच्या 17 पिढ्या जातीन. हा, माझं लफडं काढायला पण निघणार नाहीये. तुमचं आहे ना, तुम्ही लय मोठी टीम लावलेली माझ्या मागं, पण काही असेल तर निघेल ना. हा, कष्टानेच खाणारी आहे संगीता वानखेडे. तसंच करायचं असतं ना तर कमी माझ्याकडेही नव्हती. हा, भरपूर काही कमावलं असतं मी, पण अजूनही भाड्याच्या घरातच आहे. ती जी सवय ना ती तुमची रे.